मलाही कुणी सांगायला सांगितलेलं नाही, पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी IAS नसतो. माझ्यासाठी हा खरं तर एक भावनिक क्षण आहे. 2 अपयश लागोपाठ आल्यामुळे मी ठरवलं होतं की बोजा बिस्तरा बांधून घरी जायचं. मी वडिलांशी संवाद साधला की एकंदरीतच आता आर्थिक हा जो काही भार आहे तो पेलवणं अशक्य आहे आणि त्यामुळे मी परत येतोय घरी. आणि त्याच दिवशी दुपारी मला सारथीमधून फोन आला की असं सेकंड लिस्टला तुमचं नाव लागलं आहे. माझं व्हेरिफिकेशन वगैरे सक्सेसफुल झालं आणि मला सारथीने दिल्लीला जाण्याची संधी दिली. कारण मेन्स म्हणजे थोडं खर्चिक काम असतं. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की टेस्ट सिरीज वगैरे लिहावे लागतात. या क्षेत्रामध्ये असं आहे की जर तुम्ही टेस्ट सिरीज दिलं नाही तर तुम्ही अपयशाला बोलवण्यात येतं. अशा वेळेस सारथी माझ्यासाठी भक्कम आधार म्हणून उभं राहिलं. 50,000 माझ्या अकाउंटला आले. मी प्रिंटर घेतला, 2 टेस्ट सिरीज लावल्या आणि मी माझं काम सुरू केलं. आज मी ठामपणे सांगू शकतो, मलाही कुणी सांगायला सांगितलेलं नाही, पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी IAS नसतो. इंटरव्ह्यूसाठी सुद्धा सारथीने मला भयंकर मदत केली. माझ्या घरची परिस्थिती त्यावेळेस फारच वाईट होती. आम्ही 13 जण कोरोनाने इन्फेक्टेड होतो. मी स्वतः ICUमध्ये होतो 7 दिवस. मी घरी आलो तर वडिलांना कोरोना आला. 30 दिवसांनी वडील वारले. एकंदरीत माझं लक्ष लागत नव्हतं प्रोसेसमध्ये. मग मी ऑफलाईन इंटरव्ह्यू एकच द्यायचं ठरवलं, तो पण सारथीचा द्यायचं ठरवलं आणि मी इकडे आलो. इथे नानासाहेब पाटील सर, काकडे सर यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि पण त्यांनी जाताना मला एवढं सांगितलं की तुमचं होणार. मी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि माझे जे काही 193 मार्क्स आहेत इंटरव्ह्यूचे ते सगळे मी ह्यांना डेडिकेट करतो. इथे जमलेलं होतं.